प्रेज द लॉर्ड. आज जो विषय आहे तो याप्रमाणे आहे, आपला विश्वास जाहीर करा. प्रेज द लॉर्ड. विश्वास काय करा? जाहीर करा. म्हणजे देवाची इच्छा आहे का आपण आपला विश्वास बोलून दाखवायचा. काय करायचा? तर परमेश्वर अद्भुत गोष्टी करू शकतो. काढू या ठिकाणी आपण योहान शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. योहान शुभवर्तमान अध्याय 10वा आणि त्याचं या ठिकाणी आपण 10वं वचन वाचूया. रीड कर. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उदंड असावे म्हणून आलो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र शास्त्री तसं सांगतं, दोन गोष्टीचं वर्णन आहे, सैतानाचं आणि प्रभूचं. कोणाचं? सैतानाचं आणि प्रभूचं. त्याचं वर्णन केलंय, चोरी करावी, घात करावा आणि नाश करावा. आणि येशूचं वर्णन केलंय, कशासाठी आलाय? जीवन देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा आहे का आपण फक्त आपले त्रास बोलून दाखवू नये, पण आपले आशीर्वाद बोलावे. काय बोलावे? कारण ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये समस्या येतात, त्रास येतात, कोणाद्वारे आपलं मन निराश असतं, तर आपण फक्त तेच बोलून दाखवतो वारंवार का त्या व्यक्तीने असं नव्हतं केलं पाहिजे आणि त्या व्यक्तीने माझ्याबरोबर असं केलं, तो असा माझ्याशी वागला, किंवा माझ्या व्यवसायात तेवढी प्रगती नाहीये, सध्या अशा प्रकारचा दुष्काळ पडलाय, या प्रकारच्या गोष्टी आहेत. आपण जास्त करून आपल्या जीवनात ते निराशा बोलतो. काय बोलतो? पण देवाची इच्छा आहे की या निराशाच्या उलट आपण आपले आशीर्वाद बोलले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जरी आज आपल्या समोर हे आहे, आपल्या जीवनामध्ये हे आहे, पण आपण म्हणावं का प्रभू मला माहिती आहे का ह्या गोष्टी बदलणार आणि चांगल्या गोष्टी माझ्या जीवनात येतील. प्रेज द लॉर्ड. कुणी बोलायचं? सगळे बोला, कुणी बोलायचं? कारण देवाची इच्छा आहे का ज्या अवस्थेत आणि ज्या मानसिकतेत आपण राहतोय त्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण आपण आपली मानसिकता बदलत नाही, आपण आपले विचार बदलत नाही, आपण तेच विचार, त्याच गोष्टी, तेच विचार, त्याच गोष्टी, त्याच्यातच आपण राहतो. प्रभूची इच्छा आहे का त्याच्यातून बाहेर पडा आणि आपला विश्वास जाहीर करा आणि जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बोला. प्रेज द लॉर्ड. न पहा, बायबल सांगतं का तुमच्या मागण्या अगोदर तुम्हाला काय मागायचं कोणाला माहितीये? मग एकदा सांगा, किती सांगा? किंवा दोनदा सांगा किंवा तीनदा सांगा, बस. त्यानंतर वारंवार ती गोष्ट सांगत बसू नका. प्रेज द लॉर्ड. आपल्या मनाला आवडतं का आपण तीच गोष्ट वारंवार बोलावी आणि दाखवून द्यावं का मी किती दुःखी आहे, मी किती त्रासामध्ये आणि कशा स्थितीमध्ये मी जगतोय. प्रेज द लॉर्ड. त्या स्थितीने बोलल्याबद्दल बोललो आपण तर काही एक होणार नाही. पण जर आपण आपले आशीर्वाद बोललो तर प्रभू जरी ही अवस्था आहे, जरी ही परिस्थिती आहे, पण देवा माझा भरोसा आहे का तू हे वातावरण बदलू शकतो, तू ही स्थिती बदलू शकतो, कारण देवा तुला सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला ते लोक आवडतात जे देवाचं सामर्थ्य बोलतात आणि भरोसा दाखवतात की आमचा प्रभू आम्हासाठी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. पण जे लोक फक्त रडत बसतात त्यांची अवस्था बदलू शकत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे की आपला विश्वास आपण जाहीर करायचा. प्रेज द लॉर्ड. काय जाहीर करायचा? आपण बोलायचं आपल्या आशीर्वादाबद्दल. तुमच्या जीवनात काय समस्या आहेत, नेमकं व्यवसायामध्ये मंदी आहे का, तुम्ही म्हणावं का नाही जरी मंदी असेल कोण पुरवठा करणार आहे का? माझा परमेश्वर करेल. माझ्या प्रभूला माहिती आहे का अशा स्थितीमध्ये पण कसा व्यवसाय द्यायचा. प्रेज द लॉर्ड. तुमचा व्यक्ती व्यवसायाच्या बंधनामध्ये आहे का? प्रभूला माहिती सुटका कशी करायची, पण तुम्ही बोलावं का परमेश्वर मला माहितीये का तू दैवरित्या व्यक्तीची भेट घेऊ शकतो आणि याला बंधनातून बाहेर काढू शकतो. प्रेज द लॉर्ड. एखाद्या व्यक्ती प्रभूमध्ये येत नाहीये का, पण तुम्ही बोलावं का देवा तू सामर्थ्यवान प्रभू आहे, जर मला प्रभू तुझी गोडी तू लावू शकतो तर माझ्या कुटुंबाला पण तू आपली गोडी लावू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपण बोलायचं का देवा तू करू शकतो. कोण करू शकतो? प्लीज बोला, कोण? कुणी बोललं पाहिजे? आपण बोललं पाहिजे का देवा या गोष्टी तू करू शकतो, तुझ्या हातामध्ये आहेत आणि देवा तुझी कृपा माझ्यावर विपुल आहे. प्रेज द लॉर्ड. मी पुन्हा सांगतो, दोन गोष्टी सैतानाने केलं. कुणी केलं? चोर आला चोरी, घात व नाश करण्यासाठी, पण येशू कशासाठी आलाय? मग कुणी बोललं पाहिजे. कारण बायबल सांगतं, एदेन बागेत बद्दल आपण वाचूया. उत्पत्ती काढू 3रा अध्याय आणि 15 वचन. उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याचं या ठिकाणी 15 वचन वाचणार आहोत. आणि मी तुझ्यामध्ये व स्त्रियाच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवी, तो तुझे डोके फोडील आणि तू त्याची टाच फोडशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. न पहा, प्रभू बोललाय. कोण बोललाय? प्रभू. लक्षपूर्वक ऐका. प्रभूने सृष्टी बनवली, बाग बनवला आणि बागेत कोणाला ठेवलं होतं? आदम आणि हवेला. त्यांच्या जीवनात कोण आला? सैतान. आणि सैतानाने त्यांना देवाच्या आज्ञेविरोधात घेऊन गेला आणि प्रभूच्या अनुग्रहापासून त्यांना पाडलं. म्हणजे ह्या गोष्टी घडल्या
नक्कीच प्रभूला ही गोष्ट आवडली नाही. मग प्रभू दुःख करतोय का? प्रभू संताप जाहीर करतोय का? नाही. परमेश्वर त्याच बागेत सामर्थ्याची घोषणा करतो का जरी सैतान तू हे सर्व घेऊन गेला आणि मनुष्याच्या वाटेला शाप आणि पाप आणले, पण मी हे जाहीर करतो का प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या सर्व गोष्टी बदलण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. हे वचन कोणाबद्दल बोलण्यात आलं? येशू बद्दल. कोणाबद्दल? पुन्हा वाच. आणि मी तुमच्यामध्ये व स्त्रियाच्या मध्ये आणि तुझ्या बीजामध्ये व तिच्या बीजामध्ये वैर ठेवीन. तो तुझे डोके फोडी. काय फोडील? डोके. कोणाबद्दल बोललंय? येशू बद्दल. कोणाबद्दल? येशू. का प्रभू येशू सैतानाचं काय फोडणार? डोके. म्हणजे आध्यात्मिकरित्या तो येईल आणि जे काही त्यांनी मनुष्याच्या वाटेला पाप आणि शाप आणलेत ते सर्व काढून घेईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने जाहीर केलं. कोणी जाहीर केलं? जाहीर केलं. काय केलं? बोलून दाखवलं. काय केलं? बोलून दाखव. तसंच आज देवाची इच्छा आहे का जसं इथं आपण योहान 10:10 वाचतोय, चोर आला चोरी व घात व नाश करण्यासाठी, पण प्रभू आला हे वचन तिथं पूर्ण होतं. प्रेज द लॉर्ड. मग कुणी बोललं पाहिजे? कुणाच्या हातामध्ये? कारण मी पुन्हा सांगत, ज्या वेळेस आपण विश्वासाने बोलतो देवाचं सामर्थ्य वाहतं. प्रेज द लॉर्ड. कुणा सामर्थ्य वाहतं? पण कुणी बोललं पाहिजे? वाचव्या ठिकाणी आपण मार्क काढूया 5वा अध्याय. तेव्हा पहा, जिला 12 वर्षे रक्तस्राव लागला होता अशी कुणी बाई त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. कारण तिने आपल्या मनात म्हटले, मी केव्हा त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवले तर माझे तारण होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिने काय जाहीर केलं का मी फक्त प्रभूच्या कशाला स्पर्श करणार आणि मी कशी होईल? कुठं बोलली? सगळे बोला, कुठं बोलली? तिने विश्वास जाहीर केला. काय जाहीर केला? आणि ज्या वेळेस मार्क मध्ये वाचूया 5वा अध्याय 30 वचन. मग लागलेच येशूने आपल्यामधून सामर्थ्य निघाले आहे हे अंतरीत जाणून दाटीमध्ये मागे वळून म्हटले, माझ्या वस्त्राला कोणी स्पर्श केला. पुन्हा वाच. मग लागलेच येशूने आपल्यातून सामर्थ्य निघाले आहे. काय निघालं? सामर्थ्य. कुणी स्पर्श केला? सगळे बोला, कुणी स्पर्श केला? ज्या वेळेस ती घरातून निघाली तिने विश्वास जाहीर केला. काय केला? कमी प्रभूकडे जाईल, त्याला विनंती करेल. काय करेल? असं म्हणली का? ती म्हणलीच नाही का मी विनंती करणार. मी फक्त जाईल आणि त्याच्या वस्त्राला काय करणार? स्पर्श करणार. आणि माझा विश्वास आहे का जसं मी त्याला स्पर्श करेल माझा विकार बरा होऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या विश्वासाने तिने स्पर्श केलं, येशू म्हणतो माझ्यातून काय निघालं? सगळे बोला, काय निघालं? म्हणजे तिचा विश्वास देवाचं सामर्थ्य काय करतो? बाहेर काढतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे का आपला विश्वास आपण काय करायचा? जाहीर करायचा. काय करायचा? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या खोलीमध्ये प्रार्थनेला बसताल फक्त मनात तुम्ही काय करायचं? बोलायचं. काय करायचं? आणि फक्त मनातच नाही, तुम्ही जोराने जरी बोलले, आशीर्वाद जाहीर केले तर परमेश्वर ते आशीर्वाद आम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. कारण देवाची इच्छा आहे का आता दुःखाची व्यथा सांगत बसू नको. ती प्रभूला माहितीये. तू आपले विश्वास जाहीर कर का माझा परमेश्वर देव या गोष्टी मस्त ती करू शकतो. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कुणी बोलायचं? सगळे बोला, कुणी बोलायचं? वारंवार तीच गोष्ट नकोय. देवाला असं दाखवून द्या का मला खात्री आहे, मला भरोसा आहे देवा का तुझं लक्ष माझ्याकडे आहे. माझ्या जीवनात जे काही चाललंय सगळं काही तुला माहिती आहे आणि मला हा भरोसा आहे पित्या, मला हा विश्वास आहे का तू मला याच्यातून बाहेर काढशील. प्रेज द लॉर्ड. असा विश्वास कोणाला पाहिजे? परमेश्वराला. प्लीज बोला, कोणाला? आपल्यामध्ये. कोणामध्ये? का देव शोधतोय तो विश्वास, पण देव म्हणतो का रडणंच जास्त आहे, निराशाच जास्त आहे, दुःखाची स्टोरी जास्त आहे, पण सामर्थ्याची घोषणा कमी. आणि जे लोक सामर्थ्य बोलतील, विश्वासाने बोलतील, 100% प्रभू त्यांचे मार्ग मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड. ना येशू म्हणतो माझ्यातलं काय निघालं? म्हणजे त्याला रिक्वेस्ट करायची गरज पडली नाही का प्रभू मी आजारी, मला बरं कर. तिने तो विश्वास दाखवला आणि आपलं आरोग्य घेऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. आपण बोलायचं आणि आपल्या आशीर्वाद काय करायचे? स्वीकारायचे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? कुणी बोलायचं? सगळे बोला, कुणी बोलायचं? आपण बोलायचं. दुःख नाही बोलायचं. काय बोलायचे? आशीर्वाद. काय बोलायचे? दुःख प्रभूला माहितीये, तुम्हाला माहितीये, याच्या उलट तुमचे आशीर्वाद बोला का प्रभू अवस्था जरी अशी आहे पण देवा त्याच्या विरोधात तू या गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणजे कोणाविरोधात वाईट बोलायचं बद्दल बोलत नाहीये मी, आशीर्वाद बोलतोय. काय बोलतोय? समजा व्यवसायामध्ये मंदी आहे, देवा मला माहितीये का माझा चांगला बिझनेस भेटणार आहे. कुटुंबातला व्यक्ती बंधनात आहे, मला माहितीये प्रभू त्याला तो सुटका देणार आहे.
लेकरांची बुद्धी अभ्यासात चालत नाही, मला माहितीये प्रभू त्याची तू भेट घेऊन त्याला तू ज्ञान देणार आहे. इतर काही मार्ग मोकळे होत नाही प्रभू, मला माहितीये की तू माझे मार्ग मोकळे करून मला तू आनंदी करणार आहेस. प्रेज द लॉर्ड. जरी मला आता वाट दिसत नाही, चालू लागत नाही, पण मला माहितीये प्रभू तू माझे आशीर्वाद मला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. जसं आपण बोलू परमेश्वर ते करणार. प्रेज द लॉर्ड. कोण करणार? हा, कारण त्या स्त्रीने स्पर्श केला, देव म्हणतो माझ्यातलं सामर्थ्य काय झालं? बाहेर पडलं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूचं सामर्थ्य बाहेर काढणं कुणाच्या हातात आहे? हा, ते सामर्थ्य आमच्या हितासाठी, आरोग्यासाठी, आमचे मार्ग मोकळे करण्यासाठी. पण आपण जर बोलणार नाही, आपण फक्त दुःखातच राहिलो तर गोष्टी बदलणार नाही. देवाची इच्छा का त्या अवस्थेतून, त्या मानसिकतेतून तुम्ही बाहेर पडा आणि दाखवून द्या का देवा तू करू शकतोस. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण घेऊया आपण मोशेचं. निर्गमन काढूया, अध्याय 14. काढलं सर्वांनी? निर्गमन अध्याय 14, 13 वचन वाचू. 13-14. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरिता करणार आहे ते पहा. कारण आज तुम्ही या मिस्रांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. यहोवा तुम्हासाठी लढाई करील आणि तुम्ही उगेच राहाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव लढाई झाली का? नाही. इतिहास माहिती सर्वांना. कुणी समुद्र दुभागलं? प्लीज बोला, कुणी? पण कुणी विश्वास जाहीर केला? मोशे. सगळे बोला, कुणी जाहीर केला? आम्ही पुन्हा वाचतो, तो म्हणतो तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरिता करणार आहे ते पहा. कारण आज तुम्ही या मिस्रांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधी पाहणार नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढाई करेल. प्रेज द लॉर्ड. कोण लढाई करणार? सगळे बोला, कोण लढाई करणार? कुणी विश्वास जाहीर केला? जोरात बोला, कुणी? माग सैन्य, माग काय आहे? पण त्यांनी आपला विश्वास जाहीर केला का प्रभू मला माहितीये का ही लढाई तू आमच्यासाठी लढशील आणि आम्हाला बाहेर काढशील. प्रेज द लॉर्ड. मग तसंच आपण आपला विश्वास काय करायचा? जाहीर करायचा. ना इस्रायलचे लोक पण आहे आणि मोशे पण आहे त्या ठिकाणी, पण लोक घाबरतात. लोक काय करतात? पण कुणी विश्वास जाहीर केला? मोशेने. कुणी जाहीर केला? नाव या ठिकाणी अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. आता मोशे या ठिकाणी विश्वास काय करतो? जाहीर करतो. मग मोशे विश्वासामध्ये कसा आहे? सगळे बोला, कसा आहे? जोरात बोला, कसा आहे? कारण सगळे लोक बोलतायत का? कोण बोलतो? पण मोशेला माहित होतं असं होणार. प्रेज द लॉर्ड. वाचच्या ठिकाणी आपण अध्याय 14. हा, त्याच या ठिकाणी पहिल्या वचनापासून वाचू. मग यहोवा मोशेशी बोलला. तो म्हणाला, इस्रायलाच्या संतानास सांग की त्यांनी माघारी फिरावे आणि पी हईरोथापुढे मिग्दोल व समुद्र यांच्यामध्ये बाल सपोनासमोर तळ द्यावा. त्यासमोर समुद्राजवळ तुम्ही तळ द्यावा. कुठं तळ द्यावा? म्हणजे आपण जे वाचतो का मिस्रचं सैन्य येतंय आणि मग यांनी कुठं तळ दिला होता? समुद्राजवळ. कुठं तळ दिला? माग मिस्रचं सैन्य येणार आहे आणि कुठं काय आहे? समुद्र. इथे त्यांनी तळ दिला. कुणी तळ द्यायला लावला होता? हा, पुढे वाचूया. कारण फारो इस्रायलाच्या संतानाविषयी म्हटले, ते देशात घोटाळे आहेत, रानाने त्याला कोंडले आहे आणि मी फारोचे हृदय कठोर करी. हा, कोण बोलतोय? परमेश्वर. कोणाला सांगतोय? मोशेला. का ज्यावेळेस तुम्ही तिकडे जाताल त्याचं मन मी कसं करणार? कठीण करल आणि त्यांना तुमच्या मागे लावणार. वाचूया पुढं. व तो त्याच्या पाठीस लागेल आणि फारोकडून व त्याच्या सर्व सैन्यांकडून मी आपला सन्मान पावेल. काय पावेल? सन्मान पावेल. प्लीज बोला, काय पावेल? सन्मान. हा, पुढे वाचूया. तेव्हा मिस्री जाणतील की मी यहोवा आहे आणि त्यांनी तसे केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव कुणी सांगितलं होतं पहिले हे सर्व? परमेश्वर. कोणाला? मोशे. मोशेला सगळं माहितीये आणि म्हणून मोशे म्हणतो स्थिर उभे राहा, भिवू नका. कोण कार्य करणार आहे? परमेश्वर. मग मोशे विश्वासात स्ट्रॉंग आहे का पहिले माहित होतं म्हणून बोलला? पण त्याला पहिले कोणी सांगितलं होतं? परमेश्वर. मग काही लोक म्हणतील पहिले माहित होतं म्हणून बोलला. माहित नसतं तर बोलला असतं का? त्याला काय होतं? पहिले माहित होतं. काय होतं? माहित होतं का प्रभू असं करणार आहे आणि म्हणून त्याने आपला विश्वास दाखवला का देवा जर तू तसं बोललाय, जर तू तसं करणार आहे तर देवा तू आम्हाला वाचवणार पण. प्रेज द लॉर्ड. मग जर प्रभू त्यांना सांगतो का ते तुमच्या पाठीस लागणार आहे, तुम्हाला कोण वाचवणार आहे? परमेश्वर वाचवणार. कोण वाचवणार? हा, तसंच आता बायबल सांगतं चोर आला चोरी घात व
नाश करण्यासाठी. प्रभू कशासाठी आला? मग जसं मोशेला सांगितलंय तसं आता कोणाला सांगितलंय? सगळे बोला, कोणाला सांगितलंय? मग आपण भरोसा करतो. प्लीज बोला, समजतंय? कदाचित आपण म्हणू अरे मोशेला तर पहिले माहित होतं म्हणून विश्वास दाखवला. कोणाला माहित होतं? पण मग आम्हाला माहित नाही का सैतान येणार आणि चोरणार, पण आशीर्वाद कोण देणार आहे? मग कुणी बोललं पाहिजे? मोशेने बोलून दाखवलं. मोशेने काय केलं? आपण आज बोलून दाखवत नाही. प्रेज द लॉर्ड. ना सगळ्यातून भारी गोष्ट याच्यामध्ये काय? पुन्हा वाचा होतं वचन. आणि मी फारोचे हृदय कठोर करीन व तो त्याच्या पाठीस लागेल आणि फारोकडून व त्याच्या सर्व सैन्यांकडून मी आपला सन्मान पावेल. हा ना, प्रभू फक्त म्हणतो की मी आपला काय पावणार आहे? आता नेमकं मी लढाई करेल असं प्रभूने जाहीर केलेलं नव्हतं. कदाचित असं होऊ शकलं असतं का मोशे म्हणला असता काळजी करू नका, इतके दिवस आपण विटा बनवल्या, आपले हात खंबीर आहेत, देव आपल्या बरोबर आहे, आपण लढाई करून देव आम्हाला विजय देईल. मोशे घर पुढे निघाला. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांनी काय केलं? सगळी बाजू कुणाच्या बाजूने मांडून टाकली. आपल्याला काहीच करायची गरज पडणार नाही. सगळी लढाई कोण लढणार? प्रेज द लॉर्ड. प्रभू असं म्हणला नव्हता का तुम्हाला उगाच राहायचंय. प्रेज द लॉर्ड. पण मोशेने काय केलं? जाहीर केलं की बाबा लढाई कोण लढणार आहे, म्हणजे आम्हाला काही करायची गरज पडणार. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? विश्वास काय केला त्यांनी? जाहीर केला. आणि मग कुणी केलं तसं? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. ना वाचूया पुढे त्याचं 19 आणि 20 वचन. मग देवाचा दूत जो इस्रायलाच्या गोटापुढे चालत होता तो निघून त्याच्या मागे चालला आणि ढगाचा खांब त्याच्या पुढे निघून त्याच्या मागे उभा राहिला. पुढं आणि तो मिस्राचा गोट व इस्रायलाचा गोट यांच्यामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे समुद्र पुढे इस्रायल मध्ये आणि मागे कोणाचं सैन्य आहे? फारोचं. पण मधी एक ढग आलं. काय आलं? आणि मागच्या लोकांना ते पुढे येऊ देत. ज्यावेळेस तुम्ही विश्वास जाहीर करता देवाचं सामर्थ्य येऊन आपल्याला कव्हरिंग देत. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, किती लोकांना कळतंय आजचं वचन? आपण काय करायचं? बोलायचं. आणि ज्यावेळेस आपण बोलतो आपले आशीर्वाद, देवाचं सामर्थ्य आमच्यासाठी वाहत. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणला? माझ्यातलं सामर्थ्य काय झालं? निघालं, बाहेर पडलं. देवाचं सामर्थ्य तयार आहे आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी. पण जर आपण बोलणार नाही तर ते बाहेर पडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आपण बोललं पाहिजे. काय केलं पाहिजे? आपला अधिकार आहे का आपण बोलावं, आपण ते घ्यावं. प्रेज द लॉर्ड. घरचे लोक आहेत. कसे लोक आहोत? मी संडेला सांगितलं तुम्हाला, बाहेरचे लोक असतील तर आपण म्हणतो का बाबा त्यांना बघावं लागेल, पण तू घरचा आहे, तुला सांगायची गरज पडू देऊ नको, तू घे ताट आणि स्वतःच जेवायला बस. प्रेज द लॉर्ड. कळतंय? याच खूप घरी गेस्ट असतात. आपण नवीन लोकांकडे बघतो. कोणत्या लोकांकडे? का ते स्वतःहून घेतील का आपल्या घरात येऊन? पण जे घरचे लोक आहेत त्यांना सांगायची गरज आहे का? त्यांना माहिती किचन कुठे, थाळी कुठे, जेवण कुठे, सगळं काय तू जाण घेन खा. प्रेज द लॉर्ड. तसंच देवाची इच्छा की तुम्ही घरचे लोक आहात, तुम्ही प्रभूचे लेकर आहात, तुम्ही विश्वासाने ते घ्यावं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय? आपण कोणाची लेकर आहोत? आणि घरची आहोत. कशा आहोत? पण घरची लेकर घेत नाहीत, पारख्यासारखे वागतात. प्रभू दे ना, प्रभू दे ना. ते म्हणतो तुझा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने तू घ्यावं, पण तुम्ही त्या प्रकारे घेत नाही. प्रेज द लॉर्ड. फक्त आपण आपली व्यथा बोलून दाखवतो. बाबा त्यांनी असं केलं, अशा प्रकारची स्थिती आहे, ह्या प्रकारचं माझं जीवन चाललंय, सध्या मी आनंदी नाहीये, सध्या मी दुःखी आहे. ते म्हणतो सगळी स्टोरी मला माहिती. प्रेज द लॉर्ड. सगळी स्टोरी कोणाला माहितीये? का देवाने सांगितलंय तुझ्या मागण्या अगोदर तुझ्या हृदयात काय कोणाला माहितीये? मग स्टोरी सांगण्यात काय वेळ घालतो? आशीर्वाद बोलण्यामध्ये वेळ घाल. प्रेज द लॉर्ड. पण सैतान ते बोलू देत नाही आम्हाला. प्रेज द लॉर्ड. सैतान काय करू देत नाही आम्हाला. पण देवाची इच्छा का त्याचं ऐकू नका, आपलं मन कठीण करू नका, आपले आशीर्वाद जाहीर करा का माझा परमेश्वर देव ही गोष्ट बदलणार आहे, माझ्यासाठी चांगल्या गोष्टी प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. आपण बोललो पाहिजे. मोशे बोलला. मोशेने काय केलं? स्थिर उभे राहा, भिवू नका, प्रभू तुम्हासाठी लढेल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने केलं का नाही केलं? प्लीज बोला, केलं का नाही केलं? मग देव करणार नाही का आज? मग कुणी बोलायचं? तुमच्या व्यवसायाबद्दल बोला, म्हणजे प्रगती दिसत त्या व्यवसायामध्ये. नाही मार्केटर्स डाऊन आहे, सध्या धंदेच नाहीयेत. जरी आपण जगात राहतोय
पण कुणाची लेकरं आहोत? कुणाचा अनुग्रह आपल्यावर? या जगाच्या अनुभवापासून स्वतःला वेगळं करा. तुम्ही प्रभूचे आहात, प्रभूचा अनुग्रह तुमच्यावर आहे. या स्थितीमध्ये पण ते तुम्हाला चालवणार. प्रेज द लॉर्ड. लॉकडाऊन मध्ये चालवलं की नाही चालवलं? प्लीज बोला, चालवलं की नाही चालवलं? मग आता नाही चालवणार का परमेश्वर? पण आपण जगाची व्यथा बोलतो, जगासारखं बोलतो. जगाची भाषा बोलू नका. तुम्ही प्रभूची लेकर आहात, विश्वासाने बोला का प्रभू माझ्यासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही जाहीर कराल, परमेश्वर तुम्हासाठी अद्भुत गोष्टी करेल. प्रेज द लॉर्ड. आव्हान किती मोठं असू द्या, तुम्ही ललकारलं पाहिजे. संडेला एका सिस्टरनी साक्षी दिली त्यांच्या मम्मीबद्दल, आणि त्यांना अशी कंडिशन होती का त्यांचे हातपाय हलत नव्हते, आणि त्या मुवमेंटमध्ये त्यांना ऍडमिट केलं. आणि ज्यास त्यांना डिटेक्ट केलं, त्यांच्या भरपूर टेस्ट झाल्या, तर त्यांना असा काही आजार होता तर तो काही हजारोंमध्ये एखाद्या व्यक्तीला तो आजार होतो. आणि मग त्या मुवमेंटला निराशमय स्थिती होती, पण त्यांनी साक्षीशी दिली की मी देवाचं वचन ऐकलं होतं, आणि त्या वचनाद्वारे परमेश्वर मला धैर्य देत होता, आणि त्याद्वारे आम्ही विश्वासात काय केलं, उभं राहिलो. कंडिशन एवढी क्रिटिकल होती की त्यांनी सांगितलं का असा विकार होता का जेवढं त्यांचं वजन आहे तेवढे त्यांना इंजेक्शन द्यायचे होते, आणि एका इंजेक्शनची किंमत 16,000 त्यांनी सांगितली. आणि ते म्हटले की एक इंजेक्शन किती हजाराचं, आणि दिवसात किती द्यायचे होते? 3. पण देवाने असं कार्य केलं त्या डॉक्टरच्या मनात, त्याने आम्हाला इतका डिस्काउंट दिला का 16,000चं इंजेक्शन आय थिंक 6,500 रुपयाला मिळालं. कितीला? 6,500. कोण करू शकतं? प्लीज बोला, कोण करू शकतो? आपण म्हणू प्रभू आमच्याच वाटेला हे का आलं, आमच्याच नशिबात असं काय. दुखणं रडत बसलो तर अवस्था तशीच राहणार. पण जर आपण विश्वास जाहीर केला का प्रभू ही अवस्था तू बदलू शकतो, सायन्सच्या हिशोबाने जरी शक्य नसेल पण देवा मी तुझ्याकडे पाहतो, तू करू शकतो, तर देव करणार. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं पहिले 3-4 जण लागायचे त्यांना उचलण्यासाठी, त्यांचं करण्यासाठी. नंतर हळूहळू 2 लोक, 1 लोक, नंतर ते वॉकरवर चालू लागले. आता देवाची कृपा अशी आहे का आता कोणत्याच सपोर्टीने स्वतःहून ते चालतात आणि ते कामावर जायला आता सुरू करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कोण करू शकतो? कुणी जाहीर केलं पाहिजे. आव्हान किती मोठं असू द्या, जगाच्या हिशोबाने ते अशक्य असू द्या, पण ज्यावेळेस तुम्ही देवाकडे पाहून ते जाहीर करणार का माझा प्रभू माझ्यासाठी करू शकतो, तर आपला देव आपल्यासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. कुणी जाहीर करायचं? आपण. कारण बायबल सांगतं, यहोशू आणि कालेबबद्दल वाचूया. गणना आपण अध्याय 13 काढू. मग कालेब मोशे समोर लोकांना शांत करून म्हणाला, आपण वर जाऊच आणि तो देश वतन करून घेऊ, कारण आम्ही तो हस्तगत करून द्यायला शक्तिमान आहोत. तथापि जे मनुष्य त्याच्याबरोबर वर गेले होते त्यांनी म्हटले, आम्ही त्या लोकांवर चाल करून जायला समर्थ नाही, कारण ते आम्हापेक्षा बलवान आहेत. आणि त्यांनी जो देश हेरला होता त्याविषयी त्यांनी इस्रायलाच्या संतानांकडे वाईट वर्तमान आणले. ते म्हणाले, जो देश आम्ही येथून तेथून हेरीत फिरलो तो देश त्यातल्या राहणाऱ्यांना खाऊन टाकणार आहे. आणि त्यात जे लोक आम्ही पाहिले ते सर्व मोठे धिप्पाड मनुष्य आहेत. आणि तेथे महाकायापासून झालेले जे अनाकाचे वंशज ते महाकाय आम्ही पाहिले, तेव्हा आम्ही स्वतःच्या दृष्टीने नागतोडे असे होतो, आणि त्यांच्या दृष्टीनेही आम्ही तसेच होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशेने काही लोकांना देश पाठवला हेरण्यासाठी, कशासाठी? परंतु काही लोक त्या ठिकाणी ज्या जाऊन आले तर त्यांच्यापैकी 2 जण म्हणतात की आपण करू शकतो आणि आपण ते राज्य काय करू शकतो, जिंकू शकतो. पण बाकीचे लोक म्हणतात का त्यांनी तो 2 शब्द वापरले का त्यांच्या दृष्टीने आपण नागतोडे. तसेच कारण ते गोल्यातासारखे, कोणासारखे? आणि त्याच्या समोर आपण टिकू शकत नाही. पण 2 लोक म्हणतात का नाही, आपण त्या लोकांना आटपू शकतो. प्रेज द लॉर्ड. आव्हान मोठं आहे. आव्हान कसं आहे? पण ते कोणाकडे पाहतात? प्रभूची जर कृपा असेल तर आपण 100% करू शकतो. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन वाचूया, 14वा अध्याय, त्याचा 8 आणि 9 वचन. यहोवा आम्हाविषयी संतुष्ट असला तर तो आम्हाला त्या देशात नेईल, आणि तो दूध व मध वाहत असलेला देश आम्हाला देईल. पुढचं वचन. केवळ यहोवाच्या विरुद्ध बंड करू नका, आणि देशातल्या लोकांना तुम्ही भिवू नका, कारण ते आमची भाकर अशी आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो की त्यांना भिवू नका, ते आमची कशी आहे? भाकर आहे. बाकीचे लोक म्हणतात त्यांच्या दृष्टीने आपण नागतोडे कसे आहोत, नागतोडे आहे. पण हे म्हणतात का जर आम्ही प्रभूकडे पाहतो तर ते आमची भाकर आहे.
प्रेज द लॉर्ड. विश्वास जाहीर करतात. विश्वास काय करतात? आज प्रभूची इच्छा आहे का तुमच्या जीवनात जे काही मोठमोठे आव्हान आहेत त्याच्या समोर तुमचा विश्वास तुम्ही काय करा? जाहीर करा का माझा प्रभू माझ्यासाठी या गोष्टी करू शकतो. प्रेज द लॉर्ड. घराचं आव्हान आहे पण म्हणा का माझा प्रभू मला घर दिलंच. प्रेज द लॉर्ड. कसं काय शक्य आहे? लोनच मिळणार नाही, आमचं कोणीच गव्हर्नमेंट सर्वंट नाही, हे बाजूला ठेवा. प्रेज द लॉर्ड. हे गणित आहेत, हे कसं करा? तुला फक्त काय सांगितलं? काय जाहीर कर? का देवा धन्यवाद माझा स्वतःचं घर तू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझा पुरवठा परमेश्वर तू करणार. आम्हाला त्या गोष्टी बोलायच्यात पण सायतान ते बोलू देणार. जॉब पाहिजे, तुला एक्सपिरियन्सच नाही, तुला अनुभवच नाही, तुला इंग्लिशच नाही, मग तू कुठे टिकणार आहेस इंटरव्ह्यू मध्ये? झालं. तू विश्वास जाहीर कर. काय जाहीर कर? का प्रभू मी कसा का असा ना तुला माहिती आहे का पुढे मला फिट करायचं. प्रेज द लॉर्ड. प्रभू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुमचं मॅरेजसाठी, लग्नासाठी प्रभू आमचा कलरचा प्रॉब्लेम, आमचा फॅमिलीचा प्रॉब्लेम, प्रभू आमचा पर्सनॅलिटीचा प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि फक्त एवढंच म्हण का प्रभू तुझ्यातून उत्तम जे आहे ना ते मला मिळणार. प्रेज द लॉर्ड. पुढातून उत्तम, हा देवातून उत्तम मागा, तुमच्या हिशोबाने उत्तम मागू नका. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय जसं आपण देवाकडे बघून मागू परमेश्वर उत्तम आपल्याला देणार. प्रेज द लॉर्ड. फक्त प्रभू बघतो, स्वतःच्या मनात सांगतो का माझ्या मनासारखं माग. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला डाऊट वाटतो ना, आपण आपलीच विनंती सांगतो नाही प्रभू असंच दे तसंच देतो, तो म्हणतो मला सांग तुझ्या हिशोबाने होऊ दे. कोणाच्या हिशोबाने? देव चांगलंच करणार आहे. पण आपल्या मनात डाऊट असतो प्रभू कसं देशील? तो म्हणतो भरोसा नाही का तुला? प्रेज द लॉर्ड. मी चांगलं करणार आहे. कसं करणार आहे? पण भरोसा तर टाक. आज लोक पूर्ण भरोसा प्रभू टाकत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणावं का देवा जे उत्तम आहे ना तू मला देणार आहेस. प्रेज द लॉर्ड. कसं काय शक्य आहे? प्रभू करू शकतो. कोण करू शकतो? पण कुणी बोललं पाहिजे. म्हणून जे काही आज तुमच्या लाईफ मध्ये आव्हान आहेत त्याच्या विरोधात तुमचे आशीर्वाद जाहीर करा आणि परमेश्वर त्या गोष्टी करणार. प्रेज द लॉर्ड. स्वभाव करणे असा ना कोण बदलू शकतो? हा, त्याला कसं नम्र करायचं, त्याला कसं लीन करायचं, त्याला कशी अद्दल घडवायची हे प्रभूला माहिती. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या लाईफ मध्ये असे कणखर लोक असतात, असे कॅरेक्टर असतात का ते दाखवतात की मी चेंज होणार नाही, मी खूप कठोर आहे आणि मग आपण पण त्याला वाव देतो, हा डेंजर आहे, मग म्हणतो तो डेंजरच राहणार. प्रेज द लॉर्ड. पण तू म्हणावं का नाही प्रभू तू याला चेंज करू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला अजून लाली पॉलिश करून अजून सांगू नका का तो किती भयानक आहे, तो कसा वागतो. तुम्ही हे म्हणा का प्रभू हा कसा का असाना पण मला माहितीये तू टर्न करू शकतो, तू बदलू शकतो प्रभू. प्रेज द लॉर्ड. आपण अजून त्याच्या नाकर्तेपणाचं वर्णन सांगतो का हा असा आहे, हा तसा आहे. ते म्हणतो तू माझ्याकडे प्रार्थना करतो, त्याचा गुणगान करतो, तू नेमकी एक बाजू घे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय देवाला माहितीये तो किती कठीण आहे, पण तुम्ही हे दाखवावं का देवा ह्या कठीण व्यक्तीला पण तू बदलू शकतो. प्रेज द लॉर्ड. कोण बोललं पाहिजे? हा, पण आपण बोलत नाही. आपलं आवडतं समोर त्याचं नाकर्तेपणा अजून जोराने सांगायचं. तसं करायचं नाही. आपल्या आशेवर काय करायचे? आपण बोलायचे. प्रभू तू करू शकतो, तू टर्न करू शकतो पित्या, कारण मी तुझ्याकडे पाहतोय आणि देवा सर्व काही गोष्टी तुझ्या हातामध्ये परमेश्वर, सर्व गोष्टीत तुझं प्रभुत्व आहे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय या पृथ्वीवर सर्व प्रभुत्व कोणाचं आहे? प्लीज बोला. कोणाचं आहे का भरोसा? बोला. प्रेज द लॉर्ड. जे काही तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही बोला का देवा तू करू शकतो. प्रेज द लॉर्ड. मन थोड्या वेळ निराश होईल, आता प्रार्थना जोर येईल, उद्या परत निराशा येईल, पण पुन्हा स्वतःला इन्करेज करायचंय वचन घेऊन. प्रेज द लॉर्ड. देवा तू माझ्याशी बोलला आणि मी पुन्हा ते वचन धरतो प्रभू, कारण हे वचन जे तुम्ही पुन्हा धरणार पुन्हा तुमचा विश्वास प्रभू संजीवित करणार. प्रेज द लॉर्ड. कारण सायतान सोडणार नाही, तो पण लगेच पाठलाग करतो, पाठपुरवठा करतो. हा विश्वास बोलला होता का बघतो आता किती अजून वर्स्टली वागू लागला, पण तू पुन्हा म्हणायचं का नाही प्रभू मी तुझ्याकडे पाहून जाहीर केलं होतं आणि मी त्या विश्वासावर कायम आहे आणि देवा तू करशील. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला. कळतंय कुणी बोलायचं? दुःख बोलायचे का आशीर्वाद? हा, पास्टर म्हणून एकदा सांगा तुम्ही तुमची रिक्वेस्ट, नक्की मी ऐकल, पण वारंवार तीच रिक्वेस्ट नको. आता म्हणा का प्रार्थना करा, मला माहिती माझा प्रभू करणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच मोमेंटला तुमची ब्लेसिंग्स तुम्हाला मिळून जातात. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूला पण तसंच आहे, वारंवार त्याला सांगायची गरज नाही. प्रभूकडे पाहून म्हणा का प्रभू तुला सगळी अवस्था माहितीये आणि सर्व स्थिती माझा प्रभू तू बदलणार आहेस. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे प्रभू तू करू शकतो.
माझा विश्वास आहे प्रभू, मी साक्ष देणार. माझा विश्वास आहे प्रभू, ही अवस्था जास्त दिवस राहणार नाही. ज्या तुम्ही बोलाल देवाचं सामर्थ्य वाहील आणि गोष्टी घडतील. प्रेज द लॉर्ड. किती लोकांनी वचन ऐकलं? माझ्या मनाचं होतं का बायबल मध्ये नव्हतं? मग त्याप्रमाणे काय? प्रेज द लॉर्ड. शेवटचं वचन घेऊ या ठिकाणी आपण. मार्क काढू, सर्व काढा, सर्व काढा, सर्व मार्क 11वा अध्याय. सर्व काढा. काढलं सर्वांनी? 23 23 वचन. सगळे वाचा. सगळे वाचा, लाजू नका, वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटला जाऊन समुद्रात टाकला जा असे म्हणेल व आपल्या अंतकरणात संशय धरणार नाही. काय धरणार नाही? संशय. आता पुढे वाचा, खूप सुंदर आहे. तर जे आपण म्हणतो जे आपण पुढं ते घडते असा विश्वास धरी त्याला ते मिळेल. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं? जो तसा विश्वास धरेल. जे मी बोलणार ते मला त्याला ते मिळणार. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचतो, तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास धरील त्याला ते. मग तुम्ही विश्वास धरता का? कमी बोलल आणि मला ते. तुम्ही बोलणार कमी बोलणार? तीच बोला. कोण बोलणार? कारण मी माझा विश्वास दाखवतो, पण तुम्हाला तुमचा विश्वास दाखवायचा. प्रेज द लॉर्ड. कारण मी नेहमी सांगतो, काही लोकांची सबसिडी संपली. सबसिडी काय झाली? म्हणजे काही लोकांना पाळकाच्या बेसवर ब्लेसिंग्स मिळतात. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांची सबसिडी प्रभूने काय केली? काढून घेतली. तुला पाळकाच्या बेसवर आशीर्वाद नाही मिळणार, तुला तुझा विश्वास बोलून दाखवावा लागेल. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना प्रभू डायट जायचा, हात ठेवायचा आणि लोकांना काय करायचा? बरा करायचा. पण काही लोकांना तो विचारायचा, तू विश्वास धरतोस का? प्रेज द लॉर्ड. त्याचा विश्वास प्रभू चेक करायचा. त्याच प्रकारे इथं जे वचन आहे, तर जे आपण म्हणतो ते घडते असा विश्वास तू धरतो का? आणि जर तू धरत असशील तर तसं होणार. प्रेज द लॉर्ड. हे वचन लिहून ठेवा का तुम्हाला बोलायचं आणि विश्वास धरायचा का परमेश्वर ते करणार. प्रेज द लॉर्ड. इव्हन असं लिहिलंय, जो माझा शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो मनुष्य शहाण्या मनुष्यासारखा आहे. आणि तो आपलं घर कशावर बांधतो? मग कोणाचं वचन ऐकलंय? बोलणार का? काय बोलणार? आशीर्वाद बोलणार का तीच व्यथा बोलणार? आशीर्वाद बोल. प्रेज द लॉर्ड. आपल्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? निराश होणं सोपं आहे, दुःखी होणं सोपं आहे, रडणं सोपं आहे, पण त्या रडक्या अवस्थेत आशीर्वाद बोलणं हे देवाला आवडणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जाहीर करा का लॉर्ड मला माहितीये तू करशील पित्या. आज भले ही अवस्था तशी नाहीये, पण मला माहितीये प्रभू ही स्थिती जास्त दिवस माझ्या लाईफवर जोर करणार नाही. मी साक्ष देईल, मी तुझा गौरव करेल पित्या, कारण मला माहितीये प्रभू तुझं प्रेम मजवर आहे आणि त्या प्रेमासाठी प्रभू तू या गोष्टी माझ्यासाठी करणार. प्रेज द लॉर्ड. करणार का प्रभू? मी पुन्हा विचारतो, करणार का प्रभू? मग आज बोलायचंय तुम्हाला. जे बोलतील ते साक्ष देतील. प्रेज द लॉर्ड. आज पुन्हा मनोज आम्ही वर्शिप करू. तुम्हाला स्टार्टिंगला वर्शिप करायची नाही. तुम्हाला काय बोलायचे? फक्त तुमचे आशीर्वाद. तुमचं आरोग्य बोला, तुमच्या व्यवसायात उन्नती बोला, तुमच्या मुलांचं परिवर्तन बोला, तुमच्या नातेवाईकात जे काही प्रभूतून तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बोला आणि विश्वास धरा तर प्रभूने ते मला दिलेलंच आहे. प्रभू तू महान देव आहे. देवा तुझं वचन आम्ही ऐकलं प्रभू. तू म्हणतो प्रभू जो कोणी माझं वचन ऐकतो आणि त्यावर विश्वास ठेवतो तो मनुष्य शहाणा आहे आणि तो आपलं घर खडकावर बांधणार आहे. इवन मार्क 11:23 मध्ये तू सांगितलं की जे काही तू बोलतो आणि विश्वास ठेवतो का ते मला मिळणार आहे, तर प्रभू म्हणतो खरोखर तुला ते मिळणार आहे. कारण तू स्वतःकडे पाहून बोलत नाही, तू तुझ्या प्रभूकडे पाहून बोलतो. तू प्रभूचं वचन ऐकून बोलतोय आणि म्हणून परमेश्वर म्हणतो का तुझा प्रत्येक शब्द वाया जाणार नाही. तुझं आव्हान किती मोठं असू दे, तुझ्या समोर अशा गोष्टी आहेत का त्याद्वारे तू पूर्ण आतून निराश आणि दुःखी आणि तुटलेला आहेस आणि आतापर्यंत तू खूप झटला आहे. पण देव पेत्राला असं म्हणला का पुन्हा जाळं टाक. आज तो परमेश्वर ते तुझ्याशी बोलतोय
तर तुला पुन्हा जाळं टाकायचं, पुन्हा तुझा गौरव करायचा तुझ्या प्रभूचा. प्रभू मी प्रार्थना करतो यांचं मुख आज मोकळं कर देवा. यांनी लाजू नये पण आपले विश्वास जाहीर करावे. मग प्रभू ते नोकरीबद्दल असेल, आपा फादर त्या परिवर्तनाबद्दल असेल, आध्यात्मिक उन्नतीबद्दल असेल, आपा व्यवसायाबद्दल असेल, आपा तारणाबद्दल असेल, देवा तू करू शकतो. देवा तू करू शकतो. कारण देवा तू मनाची संकल्पना आणि हाताची निर्मिती नाहीये प्रभू. तू जिवंत देव आहे, तू जिवंत देव आहे, तू जिवंत देव आहे. राज्य, सामर्थ्य, गौरव आणि पराक्रम तुला युगानुयुग आहे. देवा मी बोलणार, देवा मी माझा विश्वास जाहीर करणार आणि देवा तू करणार पित्या. देवा तू करू शकतो देवा, मी ते स्वीकारतो. कम ऑन एव्हरीवन, आपले हात उंच करा आणि आपला बोला, आपले आशीर्वाद जाहीर करा, आपले विश्वास जाहीर करा. आम्ही आराधना करू पण तुम्हाला आराधना नाही करायची, तुम्हाला तुमचा विश्वास जाहीर करायचा. एव्हरीवन गप बसू नका. आपल्या मुलांबद्दल बोला, आपल्या पतीबद्दल बोला, आपल्या नातेवाईकांबद्दल बोला. कमान लाजू नका. आवेशाने जाहीर करा, आवेशाने जाहीर करा. तेव्हा यासाठी माझा व्यवसाय वाढणार, माझा पती बदलणार. कमान बोला, लाजू नका. बोला, आशीर्वाद बोला. फक्त तुम्हाला गाणं नाही गायचंय, तुम्ही फक्त तुमचा आशीर्वाद घोषणा करा. बोला, शिष्टाबद्दल बोला, तुमच्या बिझनेस बद्दल बोला, तुमच्या लेकरांच्या संसाराबद्दल बोला, तुमच्या गावाच्या परिवर्तनाबद्दल बोला. जे करू शकतो तुमच्या मुलासाठी बोला. बोला, प्रभू प्रभू ऐकत आहे. देवाचं सामर्थ्य वाहतंय, देवाचं सामर्थ्य वाहतंय. अशक्य काही नाहीये. देव करणारे, देव करणारे, देव करणारे. मूर्ती दाट उपस्थिती दे. आम्ही म्हणतो प्रभू ज्या कोणाबद्दल ते बोलत आहे तेव्हा ते सामर्थ्य वाहतंय, ते सामर्थ्य वाहतंय. जे टीव्हीवर बोलताय, युट्यूबवर बोलताय, दररोज बोला, बोला. देवाचं सामर्थ्य वाहतंय, तुमच्या व्यवसायाच्या दिशेने वाहतंय, तुमच्या नोकरीच्या दिशेने वाहतंय, तुमच्या लग्नाच्या दिशेने वाहतंय. हो, तुमच्या तुमच्या संसाराच्या दिशेने ते वाहतंय, तुमच्या पोटच्या फळाच्या दिशेने ते वाहतंय, तुमच्या कुटुंबातल्या परिवाराच्या दिशेने वाहतंय. प्रभूचं सामर्थ्य वाहतंय, देवाचं सामर्थ्य वाहतंय. देवा त्या व्यक्तीला स्पर्श करत आहे, त्यांचे मार्ग मोकळे करत आहे. देवा मी विश्वासाने स्वीकारलं. आता आम्ही साक्षी देऊ. मी बोललो आणि माझ्या प्रभूने केलं, मी बोललो माझ्या प्रभूने केलं. हे साक्षी देतील पित्या, मी विश्वासाने जाहीर करतो बा. हे साक्षी देतील देवा, माझ्या प्रभूने केलं. माझे शब्द माझ्या प्रभूने पडू दिले नाही, व्यर्थ जाऊ दिले नाही. माझ्या प्रभूने कार्य केलं. माझी लढाई माझा परमेश्वर लढणार आहे, माझी पडती बाजू माझा देव सुधारणार आहे, त्यांचे स्वभाव माझा प्रभू बनवणार आहे, त्यांचं वागणं माझा प्रभू चेंज करणार आहे. मी ते स्वीकारतो, मी ते स्वीकारतो, मी ते स्वीकारतो. कमा सर्व आपले हात उभारूया आणि आता सर्व मिळून आपण आराधना करूया. देव माझा आश्रय. कमान सर्वजण कमान आपले हात उभारूया, देवाचा गौरव करूया. का देवा मी हवेत बोललो नाही, मी विश्वासाने बोललो. देवा तू करणार आहेस, देवा तू करणार आहे. कमान सगळे बोलूया, देवा तू करणार आहे, देवा तू करणार आहेस, देवा ते होणार आहे. मी ते विश्वासाने स्वीकारलंय, विश्वासाने स्वीकारलंय. मी तुझा गौरव पाहणार आहे, मी तुझा गौरव पाहणार आहे. थँक्यू जीसस. कम ऑन एव्हरीवन, सर्व गाऊया, सर्व गाऊया.
बसल